मा ए मा अब्बू दाजी आयलेत. काय म्हणली? दाजी आयलेत. आता सगळं संपल्यावर कशाला आले मुर्दा? आता काय राहिलं त्याचं इथं? एवढं सगळं वाटोळं करून मन नाही भरलं का त्या हरामीचं? त्या भाडकावला घरातच घ्यायचं नाही सांगून ठेवते. आता त्याचा आणि आपला काय बी संबंध नाही. आणि हा यो जर का येडं वाकडं इकडं बोलला तर हितच थोबाड फोडीन त्या हरामीचं. हा सांगून ठेवते. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. बसा. दाजी पाणी आणू? घ्या. काय काम काढलंय? हलीम हाय ना? जरा जरुरी बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. हलीमला परत घ्यायला आलोय. एकदा तलाक दिल्यावर बायकोला परत नेता येत नाही, माहित नाही तुम्हाला? माहिती आहे ना, समजा माहिती आहे. पण आपल्यात तलाक असा होत नाही ना, आणि असा झटक्यात देता येत नाही तलाक. द्यायचाच झालं तरी 3 महिने लागतात. हर एक महिन्याला तलाक बोलावं लागतं, ते पण 2-3 पंचांसमोर. घेतलेली मेहर परत द्यावी लागते. मी तर असं काही केलं नाही, मग कुराणानुसार माझा तलाक होत नाही ना. एवढं सगळं होतं, मग माझ्या पोरीला 2 वर्ष घरात का चढवलीत? तुम्हाला तर माहिती आहे माझी हालत काय आहे. माझ्या पुढं माझं काही चलतच नव्हतं. तेव्हा मग जिवंत होती ना. हा कधी झालं वय? 6 महिने झाले. आम्हाला कळवलं का नाही? वय सुखादुःखाला वय नसतं या. निदान चेलमला तरी आलो असतो. जाऊ दे, मा गेल्यावर लगेच आलो असतो तर वाईट दिसलं असतं, म्हणून आत्ता आलो. आधीच मेली असती तर बरं झालं असतं. जाऊ दे पाहुणं, मेल्या माणसाविषयी इतकं वंगा बोलायचं नसतं. झालं ते झालं आता. चल येतो. हालिमला परत नांदवायची आहे मला. तुमचा काय निर्णय होईल तो सांगा. येतो पुढच्या जुम्म्याला. खुदा हाफिज. खुदा हाफिज.
ओ ऐकताय का? नुसता बिड्या फुकून काय होणार आहे का? काय करायचं आता? ए बरी गप्पे का? काय बी झालं तरी पोरीचं भलं होईल. आता मागचं उकरून काढण्यात काय बी उपयोग नाही. पाहुणा स्वतःहून आलाय तिला न्यायला, तर जाऊ दे तिला तिच्या घरी. सासू बी कपली तिची, सुखानं संसार. काय नाही जेवून घे. जेवा. एवढा जीव होता तिच्यावर, तर आधी कशाला सोडली तिला? मामू माचा लई जाच होता तिच्यावर. जसा दिवस सुरू व्हायचा ना, तसा माचा तिच्यासाठीचा शिव्याचा राबताच सुरू व्हायचा. ये इकडे 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 बस बस. रडू नको ग तू. तुझ्यावर रागवलं नाही. मला माहिती आहे ना, सगळी चूक माची आहे. माझ्या हातात काही नाही ग. हे बघ, तुला तलाक द्यायचं माझ्या मनात बी नाही, पण मला तर मी घराबाहेर काढू शकत नाही. लोक शेण घालतील माझ्या तोंडात, म्हणतील बायकोसाठी मायला घराबाहेर काढलं. तुला घराबाहेर काढलं तर कौतुक करतील, म्हणतील मायसाठी बायकोला घराबाहेर काढलं. हे बघ, तुला इथं नांदवलं ना मी, तर जीवच घेईन ती तुझा. त्यापेक्षा तुझ्या घरी जा, तू तिकडेच बरी तू. पण मला तुमच्या संग राहायचंय. अगं इथं राहिली तर ती जीव घेईन तुझा. मग काय करू मी? सांग ना, काय करू? तुला काय वाटलं, तू नगस का मला? तू इथं राहिली तर जिवंतपणे तुला मारायचं पाप नको आहे मला माझ्या माथी. तू चल चल, तू चल. बरं उठ, तू चल. पण आता मा नाही. आता तिला आणायला काहीच हरकत नाही, आणि मलाही नाही राहत रे तिच्याशिवाय. बायको आहे ती माझी. वय 2 वर्ष लय होतात. वय दिवस उजाडला नाही तर बिडाचे त्याला ह्या माणसाला जोर येतो. या एका पैशाची मदत नाही, एकटीनं कवर राबू. आपल्याला 3 पोरी आहेत, पण ह्या माणसाला कशाचं काय बी देणं घेणं नाही. एकीचं निस्तरता जीव जायची येळ आली. या कसं होणार आहे काय माहित. काय होणार आहे? तो अल्ला बसलाय ना वर, तोच काहीतरी करेल चांगलं. केलं ना अल्ला ना चांगलं. आपाची सास खपली ना, आता काय घरात दोघच राजन राणी. असं जाय. मलाच घेऊन जाणार आपा, तुला नाही हाय ना? वय वय, तुलाच घेऊन जाणार. हा, तिला बी घेऊन जा, माझ्या डोसक्याचं बोज तरी कमी होईल. मीच जाणार आपा सोबत, तुला नाही नेणार. अगं जाग. हलीम जाऊ शकत नाही नांदायला. काय काय म्हणलात? हलीमला आपल्याला नांदायला पाठवता येणार नाही, तसा रिवाजच नाही आपल्यात. अहो काही बोलू नका, पागल झालात का काय? अहो पाहुणा सवता झालाय तिला न्यायला, आणि का नाही जमणार? मी माझ्या उभ्या जिंदगीत असं कधी नाही पाहिलंय. एकदा तलाक दिलेली औरत घरी नेता येते, तसा रिवाजच नाही आपल्यात. अहो पण तलाक दिलेल्या बाईला दुसऱ्या माणसाबरोबर लगीन करता येतं,
पण तिला पहिल्या नवऱ्याकडे वापिस जाता येत नाही एवढं मला पक्क माहिती आहे. पण पाहुणा सवताच म्हणाला ना, असा रागानं दिलेला तलाक कुरानला बी मंजूर नाही म्हणून. आणि त्यानं मेयरची रक्कम तरी कुठे केली आहे वापिस? आता रक्कमच वापस केली नाही तर तलाक होतच नाही ना. त्याला काय कळत आहे? हा. आणि तुम्हाला तर लई कळतंय. हदीच तुमच्या घरात पाणीच भरायलंय. जेवढं कळतंय तेवढं सांगतो या. मी तरी मेयर देणारा नवरा पाहिला नाही. एवढं कुणीही नाही करत आजकाल. तलाक दिला की बाई परत रडत घरी येते, सडत राहते मग आयुष्यभर. आता दुसरा नवरा करते. दुसरा नवरा मिळणं लय अवघड आहे. पण माणूस दुसरी शादी करतोच आणि त्याला बायको पण नवी कोरी मिळते. माणसाची जातच हरामी. आपली इच्छा जरी असली तिला पाठवायची, लोक काय म्हणतील? आपल्या समाजाला पटायचं नाही ते. लोकायचं काय घेऊन बसला? अहो पाहुणा सवता आलाय तिला न्यायला. अजून 2 लेकर आहेत आपल्याला. एकामुळे दोघांचं वाटव नाही करायचंय मला. काय माय जिंदगी कुत्र्याची गत आहे. अव मग आता करायचं तरी काय? ते नाही माहित आपल्याला. पण मी विचारतो आपल्या मौलाना. आता तेच काय ते सांगते. काही काळजी करू नका. अहो आपण चाललोय आता मौलानाकडे, हे की नाही? मग वालेकुम सलाम. मग आता आपण त्यांना विचारू, काहीतरी मार्ग निघतील. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. आइए बैठिए बैठिए. जी, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. हाँ हाँ बोलिए. तुम्हाला तर माहितीच आहे, बालूमियाच्या पोरीला संसार मोडून 2 वर्ष झाली. बालू मियाँ, अब जो हो गया वो हो गया. अब कितने दिन उसको ऐसे ही घर में बिठा के रखोगे? कोई अच्छा सा लड़का देख के दोबारा शादी करा दीजिए. त्याच्यासाठी आलो तुमच्याकडं. क्यों, क्या हुआ? बालूमियाचा दामाद काल घरी आला होता. हलीमला परत न्यायचं म्हणतो. अच्छा. ऐसा कभी होते हुए देखा तो नहीं है कि कोई औरत दोबारा अपने शौहर का घर बसाने वापस चली गई हो. सुना है मैंने, पर जिंदगी में कभी देखा नहीं है. बिल्कुल नया मामला है ये. पर बालू मियाँ, कुरान पाक में दुनिया के हर सवाल का जवाब है. इस दुनिया के सवाल का भी और उस दुनिया के सवाल का भी. पण पाहुणं म्हणतात मुबाला तलाक तलाक नसतो या. आणि मेयर पण नाही दिली वापस. लड़के की बात तो सही है. कुरान पाक के हिसाब से इस तरह से तलाक देना ही गैर कानूनी है. गलत बात है ये. तलाक देने के लिए 3 महीने का वक्त दिया जाता है. हर महीने पंचों के सामने तलाक देना पड़ता है. पर आजकल तो इस तरह से तलाक देने का जैसे रिवाज सा हो चला है. लोग हादिसों को मानते नहीं है, अपने हिसाब से उनको तोड़ मरोड़ कर रख देते हैं. और अगर आपके दामाद को इतना सब पता था तो इस तरह से तलाक दिया क्यों? तो म्हणतो तेव्हा तो रागात होता. और तलाक देने से सारा गुस्सा उतर गया. झालं ते झालं. आता आता तुम्हीच सांगा यातनं काय करायचं. मैं आपको बता दूं बालू मियाँ, ऐसे हालात में कुरान पाक ये हुक्म करता है कि हालिम कुद्दुस के साथ ऐसे नहीं जा सकती. म्हणजे मला नाही कळलं. हादिस ने मुसलमानों को बताया हुआ ये एक पक्का रिवाज है. इसे हलाला कहते हैं. हलाला. उसके मुताबिक अगर आपके दामाद को हालिम को वापस अपने घर ले जाना है तो उसे हालिम से दोबारा शादी करनी पड़ेगी. लेकिन उससे पहले
आपकी बेटी को किसी और मर्द से शादी करनी होगी। उसकी इद्दत के बाद ही वो मर्द उसे तलाक दे सकता है। अगर वो अमल से रही तो बच्चा जन्ने के बाद ही वो मर्द उसे तलाक दे सकता है और तब जाकर कुद्दुस हालिम से दोबारा शादी कर सकता है। इस दस्तूर के खिलाफ कुछ भी करना दीन के हिसाब से गैर कानूनी है। दुसरा काहीच उपाय नाही? नहीं बालू मियां, यह रिवाज उन मर्दों के लिए बनाया गया है जो औरत को अपना गुलाम समझते हैं, उनका इस्तेमाल करते हैं। उनकी नजरों से मस्ती का पर्दा उतारने के लिए यह रिवाज बनाया गया है। किसी मदद की जरूरत हो तो बेशक मेरे पास आइए। दो प्यार करने वालों को मिलाना हमारा फर्ज है। कुद्दुस और हालिम की शादी पूरे गांव के लिए मिसाल बनकर रह जाएगी। खुदा हाफिज। खुदा हाफिज। असला कसला बाई रिवाज आपला? सरळ सरळ पाहुणा म्हणतोय की नेतोय म्हणून, ते हे काहीतरी विपरीतच. विपरीत विपरीत काय नाही, आपल्या धर्मातच लिहिलंय ती. मग आपल्याला पाहायलाच पाहिजे ते. आपण तुम्हाला हे पटतंय का? काहीतरी दुसरं नाही का करता येणार? त्याच्यावर दुनिया चालते, त्या कुराणात लिहिलंय. मौलाना पण म्हणले याच्यात दुसरा उपाय नाही म्हणून. आहो पर तर उगाच माझ्या डोसक्याचा भुसा करू नको. रिवाज आहे त्यो. आपल्याला पोरीला परत पाठवायची असेल तर आपल्याला पाळावंच लागेल. असं कधी ऐकलं नव्हतं बाई. असं कुठं असतंय का ग? मी आधी पहिल्यांदाच ऐकलंय बघ. आमच्यात नवऱ्याचं घर सोडून आलेली बाई 1-2 वर्ष जरी माहेरी राहिली ना तर तिला सरळ सासरी जाता येते बघ. आणि तुमच्यात हे दुसरं लग्न म्हणजे काहीतरी विपरीतच आहे बाई. अगं आता आमच्यात हा रिवाजच आहे, त्याला आम्ही तरी काय करायचं? अगं बाईला कधी बी तलाक देऊन वाऱ्यावर सोडणाऱ्या नवऱ्यासाठी सजा म्हणून हा रिवाज बनवला हाय म्हण. आता भोगावाच लागल. मला सांग, यो रिवाज जर का नवऱ्याला सजा म्हणून बनवलाय तर इथं नवरा कुठं काय भोगतोय ग? हा, दुसरं लग्न करून समजा बाईलाच भोगावं लागतंय ना. जाऊन येतो जरा. राम राम सरपंच. हा राम 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 राम. काय म्हणता? आज लय घाईत. हाय थोडं जरा ते बालमियाच्या पोरीचं नाही चालू प्रकरण, तिकडे जातो. लफडच आहे की ते. सरळ पोरगी पाठवायची तर हे काय वेगळंच. हाय आता त्याच्या धर्माच्या चाली रीती त्याच्या प्रमाणे करावं लागतं. आणि मावलाना सारख्यानं सांगितलं टाळतात. बरोबर, करावं बरोबर. लागतं. येतो जरा. हा, या या या. अल्लाह, मन पाणी आण ग. कोरड पडली माय तोंडाला. कधी येणार आहेत पाहुणं? मला काय माहित. बाकीच्यांना कळवलंय ना? ते बी नाही आले अजून. पाहुणं आल्याशिवाय त्यांना कशाला बोलवायचं? उगा चहाचा खर्च करायचा. पाहुणं आलं की बोलवतो त्यांना. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. बसा. पाणी दे. वय घ्या. बसा. मी आलो थोड्याच वेळात. पाहुण्यानं चहा टाक. वय
मग पाशा काय ठरवलं? कयाचं बालू मियाच्या पोरी संग लग्नाचं. काय डोस का बिस्क फिरला का रे तू? काय बोलायला लागला सोगी? काय र काय झालं? अरे हालीम सारखी देखणी बायको फक्त 3 महिन्यासाठी एवढी मजबूत सायकल चालवायला भेटायला लागली आणि तू काय? तू चालव की मग, मला कयाला सांगतोस? माझ्याकडे आहे पहिली, त्यातच मेंटेनन्स परवडणं गेलाय मला ह्यो. अरे तुमच्यात जमते 2-3 सायकली चालवायला, बघ विचार करून. आणि मेंटेनन्स बी नाही. मला बाई हालिमचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार झाला तिचा नवरा. काही लाज बी वाटत नाही माय. हा आपल्या गावात काहीतरी जगा वेगळंच घडतंय बघ. जगा वेगळं काय? नाही तर काय, त्यांच्या धर्मात तसंच असतं या. धर्मात असते म्हणा. आणि त्या पाहुण्याची बी कामालाच आहे की खुशाल दुसरं लग्न लावून द्यायला निघालाय. आजकालच्या युगात असा नवरा मिळणं लय भाग्य आहे. लय जीव आहे ग त्याचा हालिम मध्ये. ते बी हाय म्हणा. हलीम लय नशीब घेऊन आली बघ. आणि 2 वर्षाचा तपच म्हणायचा तिचा. चांगलं हो बाई हालिमचं. दुसरा नवरा बी चांगलाच मिळावा. होय, नाहीतर त्यानं सोडायचं नाही. आणि मग अग तसा बघूनच देतील ना. तसं नवं ग, मग? हालिम दिसायला चांगली आहे. हा कुणाचा डोळा फिरायला किती वेळ लागतो या. हा बाई, मग भला माणूस भेटाव हालिमला. भला माणूस मिळावा. आपा, तुला काय वाटतं? समद चांगलं होईल? पण हे समद मला बाई अजबच वाटतंय. पण दाजींचा तुझ्यावर लय जीव आहे. ते लय चांगले आहेत ग. माझ्यासाठी ते काय बी करतील बघ. दिसतंय सगळं. अगं माझ्यासाठीच तर त्याने मला तलाक दिला होता ना. माझी तकलीफ त्याला बघवत नव्हती ग. पण ह्यो रिवाज, तुझं दुसरं लग्न, तू तयार आहेस समज करायला? मला तर त्यांची तकलीफ बघवत नाही ग. त्याच्या मनात आलं असतं ना तर त्यानं कवाच दुसरं लग्न करून टाकलं असतं. पर त्याने तसं नाही केलं. खरं आहे तुझं. आता तुझी सासू बी मेलीये, तुला सुखानं नांदता येईल. पण या रिवाजाचं काही कळत नाही. जाऊ दे, ते माना बहायतच की. त्यांचे ते ठरवतील काय करायचंय ते. अल्लाच्या मनात काय असेल तेच होईल बघ. झोप माहिती आता. ते आहेच. हा पण काय बोलावं. पण दाजी लय चांगला माणूस आहे. त्याच्यासारखाच दुसरा भेटावा म्हणजे झालं. दुसरा पोरगा भेटन बी, पर हे लगीन पुन्हा पाहुण्यासंगत दुसरं लगीन कसं व्हायचं व? पुन्हा आपल्या 2 पोरींची लग्न बी राहिल्यात. एवढं पैसं आणायचं कुठून? लोक काय न देव केले तर किती देणार? आणि दिले तर फेडायचे कसे? अहो, हलीमच्या पहिल्या लग्नाचंच कर्ज अजून फेडायचं बाकी आहे. नुसती कर्जच फेडायची तर खायचं काय? त्याच्यातच मरून जाऊ आपण. माझं तर काय बाई डोसकच चालत नाही बघा.
किती पिढ्या अशा जाणार आहेत त्या अल्लालाच माहीत. गरीबाच्याच गोदडीला 12 ठिगळं काहून असत्यात काय माहीत. कोणतं पाप केलं माय तर अल्ला अशी सदा द्यायलाय. काय माय जिंदगी झाली. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसतं कामच. एवढं कंटाळायला काय झालं? अगं माझी सासू जीव काढते नुसतं. बरं ना बी माय. अगं नशिबी आले तर भोगावं लागतं या. ते बी हाय ग. नशीब पाहिजे हलीम सारखं आणि नवरा पाहिजे कुद्दूस सारखा. माय मरूस तर घरी आणून सोडायचं आणि माय मिली की लगेच घ्यायला यायचं. आणि मग त्याच्याकडे जायच्या आधी दुसऱ्याकडे जावं लागतं या. जाती का? नको बया. अगं जा की तेवढाच थोडा चेंज. काय माहित. चल. आता काय झालं? झालं ना सगळं बोलून. मग झक मारली आणि हलीमला तलाक दिला यार. आपलीच बायकोन. आता तुमचा रिवाजच आहे तसा. त्याला तू तरी काय करणार? बरोबर आहे. आपल्याच बायको बरोबर कुणीतरी तात्पुरती शादी करणार. सण नाही उतरे. आता तुझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. मान्य आहे ना मला. हलीमचं लग्न ज्याच्या संग होणार त्यानं तलाकच दिलं नाही तर हलीमला पाहून फिरू शकते एखाद्याची नियत. नाहीच दिला तलाक तर कसं करायचं मग? अरे उगाच काही विचार करू नको. होईल की समजा चांगलं. आणि लग्न ठरवताना आपण बोलून घेऊ समजा. त्याचं पण काय नाही. त्यानं नाही दिला तर हलीम पण खुल्लं मागू शकते. मग काय हरकत आहे? हलीमनेच नाही दिला तलाक तर? पागल झाला का काय तू? अरे तिचा किती जीव आहे तुझ्यावर. जीव तर माझा पण आहे रे. डोकंच काम करणार. अरे तुमचा एकमेकांवर एवढा जीव हाय. देवाला समज कळतं रे. होईल समज चांगलं. अरे तो तात्पुरता नवरा पण भेटत नाही ना लगीन करायला. भेटला तरी पण बरं वाटतं. नाही भेटलं तरी असं वाटतं कशाला भेटलं आणि काय कळतच नाही. सरपंच तुम्ही मानताय ती गोष्ट पटतीये मला. दुसरा पर्याय बी नाही आपल्याकडे. बघू आता काय होतं ते. म्हणजे तुमच्या सगळ्याला कबूल असेल तर त्याला बोलायचा काही मुद्दा नाही. मी बोलतो त्याच्याशी. चालतंय की. अरे ये बोल ये. सलाम वालेकुम. नमस्कार. वालेकुम सलाम. बालुमिया सरपंच म्हणतात ते करायला काहीच हरकत नाही. तुम्ही सांगाल तसं. दोस्का पार कामातून गेल्या बघा. आधीच एका पोरीच्या लग्नानं कंबरडं मोडलंय. आता त्यात एका पोरीची 2 लग्न आणि 2 पोरी आहेत माझ्या. पुन्हा तेच. अहो आम्ही समधी मदत करतो सांगितलं की तुम्हाला. अहो तुमच्या जावयाला सुद्धा मदत करायला लावू आम्ही. अहो बालुमिया सरपंच साहेब काय म्हणते ते ऐकून तर घ्या आधी. बोला. हा माझं काय म्हणणं आहे. आपण पोरगा शोधतोय पण पाहिजे तसा भरोशाचा पोरगा काही भेटत नाही आपल्याला. तेव्हा बराच विचार केला आणि एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. तर त्याच्यावर जरा सल्ला मसलत करावी म्हणून सगळ्यांना बोलून घेतलं मी. बघा म्हणजे तुम्हाला काय वाटतंय. आता इकडे तिकडे पोरगा शोधायचा नाद आपण सोडून देऊ. या परिस्थितीत माझ्या डोळ्यासमोर एकच माणूस दिसतोय आणि ते म्हणजे आपले मौलानाजी. काय त्यांना विचारून बघू. तुम्ही म्हणजे सगळ्यांना जर कबूल असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊ. विनंती करू त्यांना. मी बोलतो ना त्यांना आणि ते हो म्हणले तर सगळं सुरळीत होऊन जाणार. तुम्ही जसं म्हणाल तसं. त्यांनी एक माणसानं कबूल केलं तर भलं होईल माझ्या पोरीचं. शुक्रिया. बघा बा सरपंच तुम्हीच बघा काय करायचं ते. आता चाललोच आहे. विचारून तुम्हाला. नमस्कार. सलाम अलैकुम. सलाम. बैठिए बैठिए सरपंच जी. हाँ
सलाम वालेकुम. सलाम. बैठिए. बस क्यों बालू मियाँ, दूल्हा मिला कि नहीं? देखिए, आप इससे मायूस मत होइए. अल्लाह सबका भला करता है. आप बस उस पर भरोसा रखिए. मौलानाजी, त्याच्यावर भरोसा ठेवूनच तर आम्ही तुमच्याकडे आलोय. आता काय ते तुम्हीच करू शकता. हाँ हाँ, मैंने आसपास के गांव में सरपंच जी खबर भिजवा दी है. देखिए, कोई ना कोई लड़का तो मिल ही जाएगा. मला थोडस वेगळं बोलायचं होतं तुम्हाला. कहिए, बेझिझक कहिए. वैसे आप सभी लोग साथ में आए हैं तब मैं समझ गया हूं कि कुछ अलग मामला है. देखिए, मैं जो भी कर सकता हूं मैं जरूर करूंगा. कहिए. आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. मैं कुछ समझा नहीं. सरपंच साहेब, बोला की तुम्ही. बोला म्हणजे काय आता. झालंय कसं मौलाना साहेब, एवढा प्रयत्न करून शोधाशोधी करून लग्नासाठी पोरगा काही घावला नाही काय. आणि आजकाल मध्ये समजा गावला जर एखादा तर पोरायचा काय भरोसा हो आजकालच्या. तर लगीन केलं आणि पुन्हा तलाक द्यायला नाही म्हणला तर काय करायचं. तेव्हा आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही याच्यात मदत करावी. बघा, सगळ्या गावाला तर वाटतंय की त्या दोघांना एकत्र आणायचं आहे आपल्याला. आणि तुमच्यासारखा अल्लाचा नेक माणूस शोधून तरी सापडणार आहे का सांगा ना मला. तेव्हा आमचं असं म्हणणं आहे की हलीम संगत तुम्ही लगीन करावा. गेली ना हातून पोरगी. तुला म्हणलं होतं लग्न कर. आता बस बोंबलत. जाऊ दे, उगाच कोण उरावर गेला असल्या झंगाट. ए झंगाट, मी तर म्हणतो उलट तुझं नाव झालं असतं एका माणसाची मदत केली म्हणून. काय र मग काय, बघ त्या मौलानाचं नाव किती होतंय. नाही तर तू बिनकामचा आता बिनकामचाच राहिलास. हा, जाऊ दे. असंही तुझ्याकडून काय झालं असतं म्हणा. हा, काय बी बोल नकोस. एकदा माझी शादी होऊ द्या, मग बघा तुम्ही लोक. अरे तुला कोण देणार आहे हलीम सारखी पोरगी. अरे लग्न केलं असतंच तर तुला काय म्हणायचं र. या वर्षाला हलीमपेक्षा चांगल्या पोरीशी लग्न करून दाखवीन. हो का. हा, आणि ते पण कायमचं. नाहीतर स्वतःचं नाव नाही लावणार. ठीक आहे, मग दुसरं नाव काढून ठेव. मोइस वल्दा अब्दुल सलाम अंसारी. इनको आप के निकाह में दिया जाता है. आपकी मेहर है 151 रुपए नगद. क्या आपने कबूल किया? हाँ, मैंने कबूल किया उनको. क्या आपने कबूल किया? हाँ, मैंने कबूल किया उनको. क्या आपने कबूल किया? हाँ, मैंने कबूल किया उनको.
शेख बालू मियाँ शेख कादर, इनके दुख्तर नेक अख्तर हलीम बी को गवाहों की शहादत से आपको निकाह में दिया। क्या आपको कबूल है? कहिए। मैंने कबूल और मंजूर किया। मैंने कबूल और मंजूर किया उसको और उसके मेहर को। उसको और उसके मेहर को। मैंने कबूल और मंजूर किया। मैंने कबूल और मंजूर किया उसको और उसके मेहर को। उसको और उसके मेहर को। मैंने कबूल और मंजूर किया। मैंने कबूल और मंजूर उसको और उसके मेहर को। उसको और उसके मुबारक। आओ आओ मौसी। मैं चलता हूँ। हाँ हालिम भी अंदर सो रही है। हाँ मौलाना साहब, चहा तरी घेऊन जा, आत्ता टाकते बघा. नहीं नहीं, हालिम भी उठ जाए तो उसको चाय पिला देना। मैं चलता हूँ। निघाले का कुद्दूस मिया? हा उशीर झाला हो. हो आता अजून 3 महिने, मग नाही होणार उशीर. मग कसं समद सगळं येच्या येळीच होईन काय? चेहरा बघा कसा खुललाय. हा, बघा बघा. काय वय चल, उशीर होतोय मला, मी येतो बरं का. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? अल्लाच्या मेहरबानीनं एका पोरीचं भलं झालंय. आपल्याला अजून 2 पोरी आहेत, त्यांचं बी उरकावं लागल. एकट्यानं कुठवर करू? काय का सकाळी सकाळी भनभन करते? जा ना तू, मी आहे ना. तू काय फिकर नका करू. लोकांच्या घरची कामं करून कसं तरी घर चालायलंय. तुमच्या भरोशावर राहिली असती ना तर माती खायची येळ आली असती. आणि मने फिकीर नको करू. ए पोरी, लवकर लवकर आटप. सारजाबाईला आज गोधडी द्यायची. आता तू एकटीच आहेस. वय ए पोरी, आटप की लवकर आणि तिला मदत कर. मी जाऊन येते. पर काही म्हणा राव, पंक्चर झालेल्या हलीमच्या आयुष्याला ठिगळ लावलं ते मौलाना साहेबांनी. होय बरोबर आहे. नाहीतर काय खरं होतं तिचं? हा, तशीच घरात सडली असती ती हलीम. पण त्या बालूम याच्यानं काही भलं झालं नसतं तिचं. 3 पोरीचा बाप, त्योच आधी पंक्चर झालाय. त्यो काय करीन? अरे आपला पेशा सोडून बी कधी काय बोलावं माणसानं. जावा पाहावं तवा असंच बोलतय. या बघ, माझा अर्धा जन्म गेला या दुकानात, पुढचा बी जाईल. अरे मग अवजारांना बरं वाटतं असं बोललेलं मी. आणि आमचा उद्धार करायला कोणी मौलाना येणार नाही. तेवढं कुठलं नशीब आमचं म्हणा. त्या कुदूसवणी नशीब पाहिजे बघ. हो राव. अरे सोडलेली बायको पुन्हा भेटली. हो. आणि मध्येच कोणी करून घेतली असती तर? होती ना बालूची दुसरी पोरगी. झालं जोडून. हा, पंक्चर झालं जोडून. हे बघ हालिम बेटे, तू माझ्या लेकीसारखी हायस म्हणून तुला 4 गोष्टी सांगते, पण राग नग धरूस. बाईच्या जातीला हे समजा सहन करावंच लागतंय बघ. पण तू नशीब चांगलं म्हणून ह्यो भला माणूस तू ह्या पाठीशी उभा राहिला बघ. लई सज्जन आहे, धर्मानं जगणारा आहे. कधी बी खोटं वागायचं नाही तुझ्या संगत. लई दिसापासून ओळखते त्याला. अशी माणसं लई कमी असतात बघ. म्हणून सांगते, आता दुसरा विचार करू नकोस. जे होतंय ते तुझ्या चांगल्यासाठीच होतंय. थोडं मन घट्ट करून सहन केलंस ना तर जिंदगीचं भलं होईल तुया. एक महिना झाला असेल ना ग तुझ्या पोरीच्या लग्नाला. वैजी, काही खबर बात आली की नाही अजून? नाही अजून. लग्न झाल्यापासून हे बी मस्जिदीला गेले नाही. उद्या जाते तवा कळन. समजा चांगलंच असन बघ. मौलाना साहेब लय चांगला माणूस आहे, धर्मानुसार चालणारा.
वय नेक माणूस आहे. जरा नीट धर. नीट धरता येत नाही का? कुठं ध्यान आहे? मला धरतायत. आपाला बोलव. आपाची यादी आली. आपण जाऊया आपाकडं. आपण मला विचारू. हा चल तेवढं काम उरकूया. चल. मौलाना साहब, समद ठीक है. या अल्लाह, शुक्र है. देवाचे उपकार आहेत. पाहुणं, तुमचं नशीब बलवत्तर आहे. हा, तो अब आगे की कार्रवाई शुरू करें. हाँ. मौसी, हालिम भी को बाहर ले आओ. हालिम भी, मैं इन सभी पंचों के सामने अपने पूरे होशो हवास में तुम्हें पहला तलाक देता हूं. भाकर दे. अल्लाचाच करम म्हणायचा की समजा ठीक होतंय. पोरीचं नशीबच भारी. मा, आपाची लई याद येते. यात तर मला भी येते, पण बरी दिसायली म्हणो. मा, मी आणि शायदा आपाकडे जाऊन येऊ. हाऊ मा, मला बी करमत नाही. आम्ही जाऊ. वय व जाऊ द्याचं का पोरीना. तेवढंच तिला बी बरं वाटन आणि तिची खुशादी बी कळन. कधी जायचं? गोदड्याची कामं बाकी आहेत, ती खतम कर आणि मग जा. मौलाना साहबनं पहिला तलाक दिला. बाकी समजा ठीक आहे ना. हालिमला पण भेटून आलो. नशीबवान आहेस मित्रा, लय चांगली बायको भेटली तुला. आजकाल कोणती बाई एवढं सहन करत नाही, आणि दुसरी कोणी असते ना तर याला तयारच झाली नसती बघ. म्हणून तर तिच्यासाठी काय पण करायची तयारी आहे माझी. फक्त 2 महिने 2 महिने सहन करू दे तिला, मग बघ कसा नांदवतो ते. वय वाह, खाना तो बिल्कुल तुम्हारी तरह बना है. लाजवाब. कुद्दूस मियाँ की तो मौज है. अरे ये क्या, तुम क्यों नहीं खा रही?
तुम भी हमारे साथ खाओ, लो अपनी थाली लो। नाही नाही, तुम्ही खाऊन घ्या, मी नंतर खाईल. तुम हमारे साथ खाओगी तो हमें अच्छा लगेगा. आज दुपारी एवढे लवकर घरी आलात, पण मी अजून जेवणच नाही बनवलं. आणि हे काय? तुम्ही देख लो, तुम्हारे लिए है. माझ्यासाठी? तुम्हें पसंद आई ना? काय करत असेल माय मई पोरगी? किती दिवस झाले माय बघितलं पण नाही. मा, समधी कामं झालेली आहेत. तू म्हणली होती ना कामं संपली की जा म्हणून. वय दुसरी कामं घ्यायच्या आधी एकदा जाऊन याच. खरंच मा? वय उद्याच जा. मी तिला खिमा करून देते, देऊन द्या तिला. लई आवडतो तिला खिमा. आपा, ए आपा, आपा हाय का घरात? ए आपा. शायदा म्हणलो माझी माय ग, कशी आहेस? बरी आहे मी, तू कशी आहे? मस्त. ये माय, बस बस. आपा, तुझी लई याद येते. अगं अशी काय बघायलीस? आपा लई खूपसूरत दिसायलीस. हो. अंग मी भरलं या. दाजी तुला बघून दिवानच होते. ते जाऊ दे. मा कशी आहे? तुझी याद करते, कधी कधी रडते. तुझ्यासाठी खिमा बी करून पाठवला बघ तिने. अगं कशाला उगाच खर्च, इथं समद भेटतं या. हे पाहिजे ते आणून देतात. घर चांगलंच आहे ग. वय ग. समजा टापटीप हाय. मीच केलं या. चांगलं दिसतंय ना? वय. आपा, दाजी आले होते, त्यांनी मला पेढे आणले होते. तुझ्याबद्दल विचारत होते ते. दाजी म्हणत होते त्यांनी घरातलं सामान बी घेऊन ठेवलंय आणि तुझ्यासाठी कपडे बी घेतलेत. हे बघ, हेने मला ही साडी आणली. कशी हाय? भारी हाय ग. हे लईच हुशार आहेत ग, आणि लईच चांगले बी आहेत. आपल्या धर्माचं समजच माहित आहे त्याला. लोक लांबून लांबून विचारायला येतात आणि समद्यांच्या भल्याचा लई विचार करतात बघ. म्हणून तर तुला अंदाजीला सुखानं नांदता यावं म्हणून हे समजा करायलेत. नाही तर असा लोकांसाठी जगणारा माणूस कुठं भेटतोय? होय, एका शब्दानं काही चुकलं ना तर काहीच म्हणत नाहीत. आपा तू लईच नशीबवान आहेस ग. तू तात्पुरता नवरा बी चांगला आहे, पण दाजी बी चांगले आहेत. चल माय, हात पाय धुवून घेऊ. चल.
काय झालं? कल सब लोग यहां पर आएंगे। कल मैं तुम्हें दूसरा तलाक दूंगा। मुझे डर है कहीं मेरी वजह से अगर तुम्हें अमल रहा होगा तो ऐसा नहीं होना चाहिए। तसं काय बी नाही होणार, समजा ठीक आहे। मतलब तुम्हारा हैज या अल्लाह, शुक्र है। मौलाना साहब, समद ठीक है। हालिम भी को बाहर ले आओ। हाँ। पोरीला मानवलेलं दिसतंय समजा. चांगली दिसायला लागली. काय बोलू मी मौलाना साहब, रिवाजाला सुरू करा. हालिम भी इन सभी पंचों के सामने अपने पूरे होशो हवास में मैं तुम्हें दूसरा तलाक देता हूं। चलो, खुदा खुदा हाफिज। खुदा 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 खुदा। बस एक महीना बाकी। हाँ, शुक्रिया मौलाना साहब, तुमच्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडतंय. तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाही. बालू मियाँ, ये सब अल्लाह की मर्जी है। मैं उसका बंदा हूं, उसके दिखाए हुए रास्ते पर चलता हूं, बस। खुदा हाफिज। खुदा हाफिज। आज झाला म्हणा दुसरा तलाक बालूच्या पोरीचा. पण मला एक कळत नाही राव, 2 महिने ती मौलाना संग राहून पोटूची कशी नाही राहिली? अरे मौलाना चांगला माणूस आहे, तसं काय झालं नसेल त्यांच्यात. अरे तसं असेल तर रिवाज पूर्ण होणारच नाही. म्हणजे आमच्या रिवाजात तशी अटच आहे, जंगट झालं पाहिजे. आणि मग अरे मौलाना तर रिवाजानुसार चालणारा माणूस आहे, तरी काय झालं नाही म्हणजे कमालच म्हणायची की. कमाल हे कमाल बिमाल काही नाही. मला की नाही त्या हालीमध्येच काहीतरी खोट वाटते. अरे 1 वर्ष तिच्या नवऱ्यासंग होती किती, तो बी तिला काय नाही झालं. अरे मग बरं आहे ना, आरामात तलाक होईल, काय बी अडचण नाही यायची. अरे मग असं असेल तर त्या कुदूसने त्या हलीमशी शादी करून काय उपयोग रे? हा, एक तर दुसऱ्यानं वापरलेली बायको करायची आणि त्यातल्या त्यात तिला लेकरू बाळ बी होणार नाही. मग एवढी उलाढाल कशाला करायला रे? ते बी खरं आहे म्हणा. अरे आता शेवटचाच तलाक बाकी आहे. ते समजा ठीक आहे रे, पण मला काय वाटतंय सांगू का? सांग ना. समजा मौलानानं तलाकच दिला नाही तर येडाय कर तू, काय पण कशाला बोलतो. आता मला सांग, हे असं कधी होईल का? ह्या पाय मौलाना लई चांगला माणूस आहे. दुनिया इकडची तिकडे झाली ना
तरी त्यानं आपला सबूत पाळत ध्यानात ठेव. आणि समजा नाही सबूत पाळला तर अरे तू कायला त्या चांगल्या माणसाला बदनाम करू लागलास रे? तो तारीच्या लय पोळ का आलाय होय. समजा मौलाना तलाक दिलाच नाही तर तू काय करणार आहेस रे? तू ह्या मायला तुझ्या काळ्या जिबीच्या अरे कुणाशीच चांगलं बोला रे. ए अरे तुम्ही कशाला भांडायले? अरे तिकडे ते मस्त मजा मारले आणि तुम्ही आपलं उगाच जाळून घ्यायला लागले. अरे बाकी भाड खावचं. तू भाड खाऊ. मौलाना तलाकच देऊ नये मग तुला दाखवतो फडवीच्या. कसा आहे रे फोकलीचा? जाऊ दे रे. नाही मौलाना तलाक द्यावा. ही बघ राणी, राजाची राणी. हे घे. अरे पण हुकमाचा एक्का घेऊन चाललाय ना राणीला, त्याचं काय? म्हणजे ह्या वेळेला राणी मौलानाची होणार. खुळा आहेस का? खुळा? या वेळेला हलीम पोटूशी राहणार आणि ती राजाची राणी नाही तर मौलानाचीच होणार. शक्यच नाही. शक्य नाही? नाही. अरे आपली जुबान आहे. लागली पैज लागली. 100 रुपये लावले. हालिम जर पोटूशी राहिली तर तू मला 200 रुपये देणार. माझी पण लागली 100ची. आणि जर ती पोटूशी नाही राहिली तर तू मला 300 देणार. पैका तयार ठेव. कशी पोटूशी राहत नाही तीच बघतो मी. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. अगे दरवाजा उघड. पाहुण्यांना पाणी दे. नाही नाही पाणीवाणी नाही. चला आपल्याला जायचं ना, उशीर होतोय. चला ए शायद इकडे ये. जिलेबी आवडते ना तुला? मी आणली आहे तुझ्यासाठी जिलेबी. बचपन से खाती ना तू जिलेबी.